केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने 156 एफडीसी औषधांवरती बंदी घातली आहे। याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून मागील बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होतं। लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक आणि प्रसिद्ध औषधांवरती बंदी घातली आहे। मावळातील कामशेत पोलिसांनी संकल्प नशामुक्ती अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 98 किलो गांजा पकडला। याची किंमत सुमारे 56,92,000 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। राजापूरजवळ अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली। ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र वाहतूक बंद झाल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। रात्री देखील शहरासोबत ग्रामीण भागात पाऊस झाला। या पावसामुळे नदी, नाले आणि पाझर तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर काही तलाव तुडुंब भरलेत। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। वाशी, परांडा यासोबतच जिल्ह्यात रात्रभर पाऊस झाला। या पावसामुळे सोयाबीनला जीवदान मिळालंय। जिल्ह्यातील पाणी पातळी वाढायला देखील मदत होणार आहे। अनेक दिवसापासून पाऊस न पडल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला होता। मात्र आता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळालाय। आज देखील पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। बुलढाण्याच्या खामगाव नांदुरा भागात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे संग्रामपूर येथील एमएससीबीच्या सबस्टेशनमध्ये पाणी शिरलं, तसंच अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं। शहापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। पावसाचं आगमन होताच तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला। चंद्रपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। ऐन संध्याकाळी आलेल्या पावसाने वाहतूक मंदावली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली। वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर, जंजोरी, वनोजासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। शेतात पाणी शिरून खरीपाच्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात राज्यामध्ये तुरीचं क्षेत्र वाढलंय। कृषी विभागाच्या अहवालानुसार गतवर्षी 21 ऑगस्टपर्यंत 11,05,321 हेक्टर क्षेत्रावर, तर यावर्षी याच तारखेपर्यंत 12,11,941 हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय। पवई इथे आरे वसाहतीजवळ गौतम नगर परिसरात जलवाहिनी दुरुस्तीसाठी एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे। काही ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असेल। संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावं, असं महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलंय। कोलकाता आणि बदलापूर इथे घडलेल्या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। मावळ तालुक्यात या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रॅली काढली, निषेध रॅली। आणि मुलींना या न्याय मिळावा, त्यांच्यासोबत त्यांच्यावरती होणारे अत्याचार थांबवण्यात यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा, देश वाचवा असे नारे देत निषेध रॅली काढली। राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावरती जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची बुलढाण्यात बैठक झाली। या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। यंदाही बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच पीओपीच्या गणेश मूर्तीचं अधिक प्रमाण दिसतंय। पीओपीची गणेश मूर्ती शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनानं हलकी, हाताळण्यास सोपी आणि स्वस्त असल्यामुळे नागरिकांची मागणी आहे। यंदा बाजारात जवळपास 80% पीओपी, 15% शाडू माती आणि 5% कागदी लगद्यापासून तयार केलेल्या घरगुती गणेश मूर्ती आहेत। जगातील प्रमुख महागड्या 44 शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या 2 शहरांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय। तशी माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे। या यादीत सातत्याने फिलिपिन्सची राजधानी असलेलं मनिला शहर अव्वल क्रमांकावरती आहे। आणि आता पुढची बातमी बघूयात। महाविकास आघाडीनं आज पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेतलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षानं पुकारलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलं आणि या निर्णयाचं पालन न करणाऱ्यांवरती कडक कारवाईचे निर्देश सरकारला दिले. त्यानंतर शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र बंद जरी मागे घेत असलो तरी आज राज्यभर महाविकास आघाडीकडून तोंडावर काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेत निदर्शनं केली जाणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आज निषेध करणार आहेत. आणि आता पुन्हा पाहूयात झटपट बातम्या. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीनं नवी लॉटरी योजना सुरू करण्याची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले किफायतशीर घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ मर्यादित घरांसाठी असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावरती ती उपलब्ध असतील आणि पात्र लाभार्थी लॉटरी प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करताना सुलभता यावी म्हणून म्हाडानं वेबिनार घेत शंकांचं निरसन केलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र नोंदणी करतानाच्या अडचणी अजूनही कायम आहेत. त्यात ITR आणि कागदपत्रे योग्य असून सुद्धा म्हाडाची तपासणी प्रणाली नागरिकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे अर्जदारांमध्ये संताप आहे. रेल्वे प्रशासनासमोर त्यांच्या सीमा संरक्षक भिंती टाकून बंद करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे फेरीवाले, भिकारी यासोबतच उपद्रवींचा त्रास रेल्वेचा सहन करावा लागतो. संरक्षक भिंती टाकायच्या झाल्या तर त्यासाठी येणारा खर्च प्रचंड असल्यामुळे त्या बजेटला मंजुरी मिळवताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येणार आहेत. श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे. कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेनं भरल्या जाणार आहेत. या अटी रद्द कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. आगामी सणासुदीच्या हंगामासाठी हवाई प्रवास भाड्यात गतीनं वाढ होतेय. दिवाळीच्या काळातील तिकिटांच्या किमतीत 10 ते 15% तर केरळातील ओणमच्या काळातील तिकिटांच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे. अनेक अशैक्षणिक कामांना जुंपलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्तता मिळणार आहे. मात्र या अशैक्षणिक कामांमध्ये जनगणना आणि निवडणुकीची ड्युटी या गोष्टी कायम राहणार आहेत. महावितरणच्या पनवेल 1 उपविभागातील सर्व शाखांतर्गत वीज ग्राहकांच्या वीज समस्यांबाबत नागरिकांचं प्रबोधन करून वीज समस्या निराकरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ग्राहक तक्रार निवारण अभियानाचं 26 ऑगस्टला आयोजन करण्यात आलंय. सण उत्सवांच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येते. ऑगस्ट महिन्यात ज्वारीचं वाटप करण्यात आलं. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे. चीनवरूनही लसणाची आयात सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 कंटेनर दाखल झालेत. देशी लसणाला 130 ते 280 रुपयांचा भाव मिळतोय तर चीनवरून आलेला लसूण हा 150 ते 270 रुपये किलो दरानं मुंबई बाजार समितीमध्ये विकला जातोय. पवना धरण परिसरात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. सध्या धरण 99% भरलं असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी जलविद्युत केंद्रांमधून 1400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं पुनरागमन केलंय. या जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सध्या अकोला जिल्ह्यातील दगडपर्वा, काटेपूर्णा आणि वान या 3 प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. भुसावळमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र खरीप पिकं धोक्यात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुढचे काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. मुंबई ते रियाद दरम्यान एअर इंडिया कंपनीच्या विमानातील वैमानिकांची चुकीची ड्युटी लावण्यात आली. या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी एअर इंडिया कंपनीला 99 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.
यावेळेला एक मोठी बातमी येते. मुंबईत म्हाडाच्या रहिवाशांसाठी खुशखबर आहे. म्हाडाच्या इमारतीमध्ये लिफ्ट बसवली जाणार आहे. 5 मजली इमारतीमध्ये बीएमसी लिफ्ट बसवणार आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी तशी माहिती दिली. मुंबईमध्ये म्हाडाच्या रहिवाशांसाठीची ही खुशखबर म्हणावी लागेल, कारण म्हाडाच्या इमारतींमध्ये आता लिफ्ट बसवली जाणार आहे. 5 मजली इमारत असेल तर त्यामध्ये बीएमसी लिफ्ट बसवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आणि आता पुन्हा एकदा पाहूयात काही झटपट बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणखेड, लांजाला, राजापूर आणि संगमेश्वर या 5 तालुक्यांमधील 311 गावांचं क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास 60 दिवसामध्ये हरकती सादर कराव्यात अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या. गणेशोत्सव तोंडावर आलाय. या गणेशोत्सवात मुंबईमध्ये रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या गणेश मंडळांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळालाय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. 5 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई ते सावंतवाडी दरम्यान महामार्गावरती जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. मताच्या चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत अशी टीका बच्चू कडूंनी सरकारवरती केली. लखपती दिदी या घोषणा या तुम्ही घोषणा करताय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत अशी देखील टीका त्यांनी केली. जळगाव विधानसभेची जागा प्रहार लढवणार असं विधान बच्चू कडूंनी केलंय. 1 सप्टेंबर रोजी महायुतीला पाठिंबा द्यायचा की काय महाविकास आघाडीला द्यायचा हे प्रहार ठरवेल असं बच्चू कडू म्हणाले. माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे 12 तासांपासून गिरणा नदीपात्रात मुसळधार पावसात जलसमाधी आंदोलन सुरू आहे. गिरणा खोऱ्यातील नारपारचा पाणी बचावासाठी सुरू आहे हे आंदोलन आणि मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांचं आंदोलन करत असून नारपार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जीव गेला तरी बेहतर, मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही अशी तीव्र भावना माजी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहाय्यक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत असे निर्देश ठाणे महापालिकेचे अप्पर आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं म्हणजेच LPSC युनिटसाठी तंत्रज्ञांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होतीये. इस्रोनं आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे. 2035 पर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक स्थापन करेल. तसंच पुढील वर्षी प्रक्षेपित होणाऱ्या गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय चांद्रयान 4 मोहिमेच्या दिशेनं वेगानं काम सुरू असल्याचं इस्रोनं म्हटलं. 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावरती पाठवण्याची योजना असल्याचं इस्रोनं म्हटलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या 10वीचे 11,502, 12वीचे 19,217 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत दोन्ही परीक्षांचा निकाल वाढलेला आहे. 11वी प्रवेशासाठी जवळपास 39,213 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या 4,343 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटा अंतर्गत विद्यार्थ्यांची 4थी विशेष प्रवेश यादी गुरुवारी 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केली जाईल. हार्बर मार्गावरील गोवंडी ते मानखुर्द आणि वडाळा किंग्स सर्कल दरम्यान बांधलेले नवीन पादचारी पूल नागरिकांसाठी खुले करण्यात आलेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 अंतर्गत या पुलांचं बांधकाम जानेवारी ते एप्रिल 2024 मध्ये हाती घेण्यात आलं. हे दोन्ही पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आलेत. केंद्र शासनानं भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून मे आणि जून महिन्यामध्ये 5 लाख टन कांदा खरेदी करून ठेवलाय. सध्या कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. भाव देखील वाढू लागलेत आणि ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनानं साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी केली जाते. विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह मुंबई शहराचा विकास आराखडा राबवण्यासाठी मुंबईतील 2,70,000 कुटुंब बाधित होणार आहेत. आणि या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घर निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका झोपूसह
झोपडपट्टी पुनर्वसन सोबतच MMRDAनं अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागानं दिलेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीची मुदत आता एका दिवसानं वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत शुक्रवारपर्यंत निश्चित करण्यात आली होती, त्यामुळे आजच नोंदणी करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. 30 ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. एक प्रेमकथा नंतर गदर 2 चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. दिग्दर्शक अनिल शर्मांनी सांगितलं की सुपरस्टार सनी देओल त्याच्या 3ऱ्या भागाचा एक भाग असेल. आम्ही गदर 3 वरती काम सुरू केलंय. चित्रपटासंबंधित सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर शेअर करू. 1997 मध्ये JP दत्तांच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शनाखाली बॉर्डर चित्रपट आला आणि तो प्रचंड हिट झाला. आता बॉर्डर 2 हा सिक्वेल येणार आहे. वरुण धवन बॉर्डर 2 मध्ये दिसणार असून तो यात सैनिक बनणार आहे. वरुण धवनने देखील व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, मी 4थीच्या वर्गात शिकत होतो तेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता. JP सर, सनी देओल आणि भूषण कुमार यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी स्वप्न आहे.